ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आजपासून उमेदवारी अर्ज भरायचा जरी वेळ असेल तरी 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहे। आज आमचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महानगरपालिकेमधील शिवसेनेची बोलणी पूर्ण होणार आहे। उद्यापर्यंत आमची महायुतीचे निर्णय होतील आणि मग आपापल्या पक्षाचे उमेदवार सुद्धा ठरतील। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आम्ही सर्वांनी बसून याबद्दल काल चर्चा केली आहे आणि यामध्ये त्या विभागातील प्रमुख जे आमचे समन्वयक आहे त्यांनी यामध्ये लक्ष टाकायचं आहे। मला असं वाटतं की आज आणि उद्या यामध्ये अंतिम निर्णय होईल। तुमच्यासोबत अजित पवार नसतील हे निश्चित झालेलं आहे का? कारण 4 वाजता पत्रकार परिषद आहे, त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे। नाही, आता आमच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर त्यांनी स्वतः आणि आम्ही ठरवलं की जे होणार नाही, कारण त्या ठिकाणी कार्यकर्ते अधिक आहे आणि प्रत्येकाला निवडणूक लढायची आहे। काही ठिकाणी मात्र अशी बोलणी चालू आहे, पण तेही आता 1-2 दिवसामध्ये आज आणि उद्यामध्ये ज्या ठिकाणी काही विदर्भात आहे, काही मराठवाड्यात आहे चर्चा, अशा काही ठिकाणी चर्चा होतील आणि काही ठिकाणी जिथे सर्व कार्यकर्ते ॲडजस्ट होऊ शकतात, जे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्या ठिकाणी होईलही आणि ज्या ठिकाणी नाही होऊ शकणार त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याचा प्रस्ताव आहे। मुंबईत नाही ते निश्चित झालेलं आहे। मुंबईमध्ये तर भाजपा, शिवसेना हीच या ठिकाणी चर्चा सुरू आहे। आधी हेच म्हटलं होतं, आता त्याच्यामध्ये इथले जे अध्यक्ष आहेत अमित साटमजी आणि आशिष शेलारजी, आमचे जे प्रभारी आहे निवडणुकीचे, आणि आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आणि अंतिम मग देवेंद्रजी आणि एकनाथजी बसून यामध्ये अंतिम निर्णय करतील। मुंबईसहित महानगर जे म्हणजे कल्याण, डोंबिवली, ठाणे असेल या ठिकाणी आता भाजप आणि शिवसेना मात्र एकत्र लढणार आहे। आम्ही त्यावेळेस ते एकमत विधिमंडळाच्या अधिवेशनावेळीच आम्ही बसलो होतो तेव्हाच झालं होतं किंवा भाजपा शिवसेना हे तर पक्कच झालं आहे। ते तर अधिवेशन काळाच्या बैठकीत ठरलं होतं। देवेंद्रजी, आमचे एकनाथजी, रवींद्र चव्हाणजी, मी त्यावेळी बसलो होतो। कालही तशी चर्चा झाली, त्यामुळं त्यामध्ये काही इश्यू नाही आहे। फक्त जागा वाटप कशा, जागा वाटपाबद्दल जे जे स्थानिक आमचे नेते बसलेले आहेत, शिवसेनेचे 5 आणि भाजपाचे 5, असे जे समन्वयक समिती आमची आहे त्या महानगराची, ते त्या ठिकाणी जागा वाटपाचं अंतिम करताय। मुंबईबाबत जवळपास 180 जागांवरती एकमत झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि 30 ते 40 जागा ज्या आहेत त्या अजूनही त्यावरती तोडगा। तर त्यामध्ये एकनाथजी आणि देवेंद्रजी बसून दोन्ही नेते बसून निर्णय करतील। सर, नगर परिषद निवडणुकांचा निकाल लागला, भाजप नंबरचा पक्ष होता, मात्र राहुल गांधी टीका करतात या निवडणुका पारदर्शकपणे झालेल्या नाहीये। भारतातल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक संस्था आहेत, त्याच्यावरचा हा लोकशाहीवरचा हल्ला आहे म्हणून। ज्या ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष जिंकले त्या ठिकाणी काय, काँग्रेसचे नगराध्यक्ष जिंकले आहेत 30 ठिकाणी, त्यांचं काय, ते अवैध मार्गाने निवडून आले, ते मशीन बंद करून निवडून आले, ते वोट चोरी निवडून आले आहेत। ज्या ठिकाणी काँग्रेसला मतं भेटले त्यावेळी मशीन चांगली आहे, काँग्रेसला मतं भेटले त्यावेळी त्याची मतदारही चांगली होती, तिथे वोट चोरी झाली नाही। जेव्हा भाजपा जिंकते तेव्हा मात्र या पद्धतीचा आरोप होतो। आता लोकांना ते एक मोठा जोक वाटायला लागला आहे। राहुल गांधी जे बोलतात ते जोक आहे, आता जोकर आणि जोक याच्यामध्ये आता लोक अशी त्या ठिकाणी तुलना करायला लागले आहे। त्यामुळं हा आता नरेटिव्ह संपलेला आहे महाराष्ट्रामध्ये, दुसरं काही त्यांच्याकडे नाही आहे म्हणून ते असे बोलतात। दुसरीकडे एकनाथ खडसे असं बोलतायत की मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव झाला तर जनतेने परिवर्तनाची जी लाट आहे ती मतपेटीतून व्यक्त केलेली आहे। नाही, ठीक आहे ना, एखाद्या नगरपालिकेमध्ये एखादं कमी जास्त होत असतं, सर्वात काही जिंकत नाही, आणि त्यामुळे एखाद्या निवडणुकीवरनं वारंवार त्याच्यामध्ये कुणाला क्रिटिसाइज करण्यापेक्षा त्या ठिकाणी निवडणुकीच्या निकालावर किंवा निवडणुकीत जे आम्ही लढतो त्या ठिकाणी जिथे भाजपा हरलेली आहे तिथं आम्ही आत्मचिंतन करतो आहे। आत्मचिंतन करून त्यामध्ये पुन्हा सुधार करायचा आणि पुढं जायचं। आम्ही कुणावर दोष देत नाही आहे। ज्या ठिकाणी आम्ही निवडणुकीमध्ये पराजय झाला त्या ठिकाणी आत्मचिंतन करू आणि पुढं जाऊ, त्यातून काही शिकू पुन्हा। मुंबई संदर्भात बैठक झाली, तुम्ही देखील वर्षावर होतात, कधीपर्यंत मुंबईच्या संदर्भात उद्यापर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल असं दिसत आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणा
होण्याची शक्यता आहे. शरद पवार त्यांच्या सोबत जात आहेत. त्यांना शुभेच्छा आमच्या. काय परिणाम होईल? काही परिणाम नाही. 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकू आम्ही. मुंबईमध्ये जे इतर भाषी मतदार आहेत त्या मतदारसंघात वेगळी स्ट्रॅटेजी जाहीर नागरिक टाकते, कारण ज्या जागा बहुतांश भाजपकडे आहेत त्यामुळे वेगवेगळी स्ट्रॅटेजी ते लोक सुद्धा आखताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्याचा काय परिणाम? काहीच फरक पडत नाही. लोक विकासाच्या बाजूने उभे आहे. विकसित महाराष्ट्र, विकसित महानगराच्या बाजूने उभे आहे. डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते. जनतेला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळं खरं तर वारंवार या ठिकाणी अशा लोकांना काही करू द्या. इंडिया आघाडी एक आली होती, काहीच फरक पडला नाही. आमच्या विरोधी जेवढे लोक एक आले तेवढा फायदाच आहे आम्हाला. त्यांनी एकत्र यावं, लढावं. निवडणुकीत जो निकाल येईल तो बघू. पण एक प्रश्न असा होता की युतीची घोषणा आज होईल असं कळत होतं, परंतु मनसेनं असं सांगितलं की जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत घोषणा करायची. कारण याआधी त्यांची युती जी आहे त्या तुटलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या, त्यामुळे सावध भूमिका राज ठाकरे घेत आहेत. नाही, माझं काय म्हणणं आहे की त्यांना त्यांची युती लखलाप, त्यांचं समीकरण लखलाप. आम्ही 51% मतं घेऊन जिंकणार आहोत. 2/3 बहुमताने जिंकणार आहोत. आम्ही या ठिकाणी वारंवार सांगतो आहे की काही एक आले, किती एक आले तरी फरक पडत नाही. देवेंद्र फडणवीसचं सरकार, मोदीचं सरकार, डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी जनतेला न्याय देणार आहे असं जनतेला वाटतं. म्हणून लोक महायुतीला मतदान करतात. आपण महाराष्ट्र दिसलं ना, ग्रामीण महाराष्ट्र काय झालं. आता जर महानगराच्या निवडणूक आहे, ग्रामीण महाराष्ट्राने या ठिकाणी महायुतीचं सरकारचं काम स्वीकारलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक प्रचंड बहुमताने, म्हणजे आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये, म्हणजे प्रवासामध्ये जेवढं बहुमत मिळालं नाही तेवढं बहुमत या महानगरपालिका आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये मिळेल. मला प्रचंड यावर विश्वास आहे, जनतेवर विश्वास आहे. तुमचा पूर्वानुभव होता, कारण एक जागेवरून याआधी भाजप शिवसेनेची युती घेतलेली होती. राज ठाकरेंची सुद्धा टाळी देता देता राहिलेली होती. आता राज ठाकरेंच्या गोटातून अशी बातमी आलेली आहे की मी अजून कुठल्याही युतीची घोषणा केलेली नाहीये जोपर्यंत जागा वाटप पूर्ण होत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर जागा वाटपाबाबतीत कुठेतरी सावध व्हायचं राज ठाकरे घेत आहेत. तुमचा अनुभव काय सांगतो तुला? नाही, आमचा अनुभव काही वेगळेच आहे. त्याबद्दल आता काही बोलणं योग्य नाही. खरं तर अनेक अनुभवात आम्ही समोर गेलो आहे. त्यामुळं आम्ही त्यांची युती त्यांना लखलाप आहे, वारंवार सांगतो आहे. सूचना काय करायचं? नाही, नाही, राजसाहेब योग्यच करत आहे. त्यामुळं राजसाहेबांना सर्व अनुभव आहे. त्यांनी आपल्या शेवटी राजसाहेबसुद्धा उद्धवजीकडनं वेगळे काय झाले, राजकीय प्रताडण्यामुळे झाले ना. त्यामुळे आता ते एकत्र येताना विचार करायलाच ना की जेव्हा तुम्ही वेगळे झाले होते राजसाहेब आणि उद्धवजी, काही घरातल्या भांडण झाले का, काही पारिवारिक भांडण झाले का, कुठलंच भांडण दिसलं नाही आपल्याला. राजकारणाकरता राजकीय व्यवस्थेमध्ये उद्धवजींनी जे काही झालं असेल, मला त्याबद्दल दोन्ही भावंडाबद्दल बोलण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे. ते माझी तेवढी उंची नाही आहे. पण मला एवढंच कळतं की राजकीय कारणाने वेगळे झाले. आता राजकीय कारणाने एकत्र आले तरी त्या ठिकाणी काही महाराष्ट्राला नवल नाही आहे. तुम्ही असं म्हणाल की तुमचे अनुभव फार वेगळे आहेत. राज ठाकरे तुमचे चांगले मित्र आहेत. राजसाहेब आमचे माझे अत्यंत जवळचे मित्र आहे, फारच जवळचे मित्र आहेत. आणि त्यांचा सन्मान आहे आमच्या सर्वांच्या दृष्टीने. ते काय जे बोलतात ते करतात, नाही बोलतात ते नाही करतात. आणि त्यामुळं त्यांच्या भूमिकेला ते योग्य पद्धतीने करतील. राजसाहेब कधी चुकणार नाही आणि चुकत नाही. काही सल्ला द्याल का राज ठाकरे? नाही, आम्ही काही सल्ला देणार, मी एवढा मोठा नाही आहे. सुधीर मुनगंटीवार कुठेतरी नाराज दिसत आहेत. आज मुख्यमंत्र्यांची ते भेट देखील घेणार आहे. तर कशा प्रकारे बघता आहे? विरोधक असं म्हणतात की त्यांचं एकनाथ खडसे केलं जात आहे, असं एक नेरेटिव्ह पसरवलं जातं. असं आहे, कुठलाही एकनाथ खडसे होत नाही आहे किंवा एकनाथ खडसेजी आम्ही नाही केला आहे. तुम्ही उगीच हे करताय. सुधीर भाऊच्या पाठीशी केंद्रीय भाजप, महाराष्ट्र भाजप, मुख्यमंत्रीजी, आम्ही सर्व लोक सुधीर भाऊचे त्या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी मंत्रित्वाचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारी त्या ठिकाणी आम्ही सर्व लोक आहोत. केंद्रातले आमचे सर्व नेते, महाराष्ट्राचे नेते सर्व सुधीर भाऊ सोबत त्या ठिकाणी आहोत. पण काही ठिकाणी जेव्हा निवडणुकीमध्ये पराजय झाला तेव्हा काही भावना व्यक्त त्यांनी करून दाखवल्या. त्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री चर्चा करतील. काल जो निकाल लागला त्यामध्ये भाजप एक नंबर ठरला असला तरी शिंदे आणि अजित पवारांचा स्ट्राईक रेट बऱ्यापैकी वाढलेला आहे. अमित शहाने म्हटलं होतं कोबऱ्यांचा आधार नको, त्यांनी सिद्ध केले. आता असं वाटतं 1 वर्षानंतर या निवडणुका आम्ही वारंवार सांगतो आहे की आम्ही ठरवून लढलो होतो. एकनाथजी, अजितदादा, आम्ही समन्वय समितीत चर्चा केली की लहान निवडणूक आहे, आपल्या कार्यकर्त्यांना सर्वांना निवडणूक लढायची आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांचा रोष काही घेऊ नका.
आपापल्या ठिकाणी लढा आणि आपापल्या ठिकाणी लढवून आपापल्या पक्षाचं जे मत आहे ते या ठिकाणी टिकून ठेवलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी तेच तुमचे प्रतिस्पर्धी होते. तर नाही, ठीक राहणारच आहे ना, त्यात काही नवल नाही, राहणारच आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसच आता त्या ठिकाणी लढायला तयार नाही, उबाटाच लढायला तयार नाही. उबाटा कुठं लढली आहे निवडणूक? मग उबाटा लढलं तर कोण लढलं? जे उबाटा तुम्ही एकदम झिरो झाली आणि एकनाथजीकडे दोन्ही शक्ती आल्या, म्हणजे उबाटाच लढली नाही ना. त्यामुळं काय झालं की एकनाथजीला चांगली त्या ठिकाणी आणि चांगला आहे, आमचा मित्रपक्ष आहे, आमचे हाडामासाचे मित्र आहेत, त्यामुळं त्यांनी काय कमवलं की आम्ही कमवलं सारखंच आहे. त्यामुळं मला असं वाटतं एकनाथजींनी चांगले मतं घेतले, अजितदादांनी चांगले मतं घेतले. शेवटी आमची महायुती आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत आमची महायुती राहणारच आहे, लोकसभेच्या युतीत महायुती राहणार आहे. त्यामुळे जेवढं ते मजबूत होतील तेवढे आम्ही मजबूत आहे. त्यामुळं आमचा त्या ठिकाणी मोठे भाऊ म्हणून जर विचार केला तर लहान भावाची ताकद वाढणे चांगलं आहे मोठ्या भावाला. पण सर आता टोकाची टीका व्हायला लागलेली आहे निकालानंतर देखील. अब्दुल सत्तार असतील, रावसाहेब दानवे असतील. रावसाहेब दानवे आता बोलतायत अब्दुल सत्तारांनी केल्या टीकेला उत्तर देताना की सिल्लोडचा अक्षरशः पाकिस्तानचं स्वरूप दिलेलं आहे अब्दुल सत्तारांनी. नाही, ठीक आहे, लोकल लेवलला स्थानिक लेवलला काही चर्चा होत असतात, त्याचा संबंध महाराष्ट्राच्या महायुतीशी नाही. सर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येत आहेत, ती जी घोषणा होईल अशी चर्चा सुरू झालेली आहे. नाही तर घोषणा झाला बघू ना. शेवटी आज काही त्याच्या घोषणेपूर्वी आपण काही चर्चा करणे, घोषणा झाल्यावर योग्य पद्धतीने बघू काय झालं आहे, त्यानंतर बोललेलं बरं. या घोषणेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य. प्रशांत जगताप म्हणतात 2 राष्ट्रवादी एकत्र आले तर मी राजीनामा देईन. नाही, मी काय म्हणतो आहे, जोपर्यंत अधिकृत भूमिका बाहेर येत नाही तोपर्यंत मी प्रतिक्रिया देऊन फायदा काय? आपण जेव्हा योग्य वेळी बोलू, जेव्हा काय घडतं तेव्हा. आज काही बोलण्यात त्यात योग्य नाही आहे. अजितदादांकडनं थेट काँग्रेसला संपर्क करण्यात आलाय. काँग्रेसनं सुद्धा दुजोरात दिलाय की भाजप विरोधात आम्ही एकत्र तुमच्याकडे जी बातमी आहे ती माझ्याकडे नाही आहे. भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस किंवा शरद पवार गट किंवा ठाकरे गटाची युती करणार कोण? भाजप कोणासोबत? महाविकास आघाडीतील कुठल्या पक्षासोबत? नमस्कार आहे त्यांना. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.